माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्रीमद भागवत कथासार प्रकरण 24 गजेंद्र मोक्ष कथा अष्टम स्कंध याचे कथन करणार आहे. सूर शौनक ऋषींना पुढे गोष्टी सांगू लागले. शौनकांनी त्यांना विचारले, सुतश्रेष्ठा, एका महान गजाराजाने विष्णूंची स्तुती केली. त्यावेळी विष्णूंनी त्यांना संकटातून सोडविले अशी एक कथा मी पूर्वी ऐकली होती. ती पूर्णपणे आठवत नाही. ती आता सांगाल काय? सूत म्हणाले, परीक्षितांनी शुकदेवांपासून ती कथा ऐकली होती. तुम्हाला आता कथांचा ओघा ती मी सांगणारच आहे. शुक्रदेवांनी प्रल्हाद कथा व आचार निर्बंध परीक्षिताला सांगितले. त्यानंतर स्वयंभू मनूहून अन्य जे मनू झाले त्यांची माहिती त्याने शुकदेवांना विचारली व त्यांनी ती सांगितली. त्यांनी स्वयंभू मनूंचे इतर कार्य सांगितले व शेवटी त्यांना कशी तपश्चर्या केली त्यावेळेचेही वर्णन केले. त्यानंतर स्वरोशिष मन्वंतरातील इंद्रांचे नाव, देवमुख्याचे नाव, संतर्षीची नावे सांगितली. प्रियव्रताचा पुत्र उत्तम हा त्यानंतर मनु झाला. त्याचा सख्खा भाऊ तामस हा त्याचा मनु झाला. त्यावेळी दोन्ही मन्वंतरातील अधिकारी ऋषी व देवता यांची नावे शुकांनी सांगितली व ते पुढे म्हणाले, या तामस मन्वंतरात हरिमेघा ऋषीचा पुत्र हरी नावाचा झाला. तो विष्णूंचाच अवतार होता. हरी हे विष्णूंचेच नाव आहे. त्या अवतारात विष्णूने मकराच्या पकडीतून महान गजेंद्राची सुटका केली. परीक्षित म्हणाला, शुकदेव, गजेंद्राची हरीने मकराच्या पकडीतून सुटका केली ती कथा मला सांगा, कारण त्या कथेत विष्णूंचेच महात्म्य कामी पडेल. शुकदेव म्हणाले, राजा, क्षीरसागरात त्रिकूट नावाचा एक 10 सहस्त्र योजने उंच असलेला पर्वत होता. तो सुंदर होता, दाट होता, लता वृक्षांनी युक्त होता. गंधर्व व अप्सरा स्वर्गातून तिथे उतरून राहत गायन नृत्य करी. सागराच्या लाटा त्या पर्वताच्या पायथ्याशी शुभ्र मालिका फेस रूपाने अर्पण करी. नाना तऱ्हेचे वन्य पशु तेथे संचार करी. रत्नांनी त्या पर्वताची भूमी चकाकत असे. सुगंधित वायू आहे. देवांगना उद्यानातून येत तेथील सरोवरात स्नाने करी. ऋतुमान नावाचे एक सरोवर तर फारच रमणीय होते. त्याच्या तीराभोवती अगणित फुले व फुळे यांची युक्त चित्रविचित्र प्रचंड उदंड वृक्ष होते. पक्षाचे थवेच्या थवे रस्ता उडत येत व जात असत. त्यांच्या ध्वनी, पशूंचे ध्वनी व गंधर्वाचे गायन यांची सरमिसळ होऊन मन मोहून जात असे. सरोवरात नभाचे प्रतिबिंब पडे. मेघाची शुभ्र श्यामल प्रतिबिंबे पडली की वाटे पाताळावर दुसरे आकाश आहे की काय. कासवे व मत्स्य इकडून तिकडे पाण्यातून मुक्तात. त्यांच्या अंगस्पर्शाने कमळांच्या देठांना धक्के बसत नि वर कमळे हलत. तेव्हाच काय ते भ्रमर दचकून मधुप्राशन सोडून गुंजारत करीत ठत. आणि तेव्हाच तर वाटे सरोवर लक्ष्मीने वनलक्ष्मी पाहण्यासाठी इकडे तिकडे कमळरूपी नयनातील बुबुळे हलवली की काय. सूर्यचंद्र आपल्या किरणांनी सरोवराला आगळी शोभा आणण्याचा प्रयत्न करीत, पण पौर्णिमेच्या शारद रजनीची शोभा एरवी कधीही येत नसे. ऋतुमान उद्यानातल्या प्रचंड युद्धासह मोठा गजराज राहत असे. हत्तीणीसह एके दिवशी तो त्या घनदाट वृक्षाने घडलेल्या वनात संचार करीत होता. त्याच्या सपाट्यात झाडे झुडपे कोलमडत मोडत तुटत होती. मोठे हिंस्र पशु घाबरून पळत होते. क्षुद्रजीव निर्भय होते. त्या हत्तीच्या मधाचा गंध पुष्पगंधाला सुद्धा निष्प्रभ करीत होता. कळपांच्या मागून हत्तीची पिल्ले पळत होती. ऊन वारा होते व कळप व्याकुळ झालेला होता. सोंडावर उचलून मधून तो चित्कार करीत असे. कोणी रागाने वाटेतल्या झाडांना टकरात देत त्यावेळी त्याची दाट त्या गुंध्याच्या दोन्ही बाजूंनी जमून पकडून धरीत असत. झाडे मुळापासून उंबळली की त्यांच्या मुळापासूनच गुंग्यांची व कीटकांची संदलते. पाण्याचा गारवा सरोवरावरून येणाऱ्या वाऱ्याला लागे. तो वारा त्या कळपाकडे आला. त्यामुळे हत्तींना पाण्याचा वास येऊन ते धावत धावत सरोवराकडे गेले. गजराजाने सर्वात पुढे जाऊन पाण्यात शिरून भरपूर पाणी सोडलेत घेऊन आपल्या कळपातील इतरांना यथेच्छ स्नान घातले. स्वतःही पाणी प्यायला. पिल्लांच्या तोंडात सोडलेले पाणी पाजू लागला. पाणी ढवळले जात होते. मत्स्य कासवे तेव्हा दूर पळाली होती.
जवळची कमळे चिखलात दडपली गेली होती. निर्जळ जळात कर्दम मिसळून ते धुसर दिसत होते. सरोवराच्या पाण्याच्या लाटा गोलाकार पसरत होत्या. कमळे सोडून ते भ्रमर गंडस्थळावरील सूत्र दर्पयुक्त पांघरलेल्या मधाचे सेवन करीत होते. ओसंडलेले पाणी पडले की भिजलेले पंख झाडीत पटकन उडून जात होते. तिच्या कानाच्या मोठ्या धकडीत सापडून काही खाली पाण्यात पडत होते. अशा वेळी एक चंड मकर पाण्यातून सावरत आला आणि त्याने त्या गजेंद्राचा एक पाय आपल्या जबड्यात पकडला. खसाखस गोळादान झाली. हत्तीने झटकन पाय झटकला. एक चित्कार केला. पायात मकराचे चपटे व तीक्ष्ण दात घुसलेले होते. चिखलात जास्त घट्ट 3 पाय रोखून हत्तीने काठाकडे ओढ घेऊन सारे गळ एकवटून मकराला खेचले. मकराने त्याला पुन्हा पाण्यात ओढले. बाकीचे हत्ती उडू लागले. भयाने काही काठावर गेले. काही सोडलेने मकराच्या पोटाला वेळखाब घेण्याचा प्रयत्न करू लागले. पण ते जमेना. मकर फारच मोठा होता. वनाचा असमंत चित्काराने निघून गेला. गजेंद्र व मकर कोणीही जिंकेना. सर्व हत्ती व हत्तीने दूर गेल्या. निरुपायाने त्यांच्या पशुबुद्धीला जे वाईट वाटत होते त्याला उपमा नव्हती. पुष्कळ काळापर्यंत गजेंद्र व मकराची ओढाताण चालली होती. गजेंद्र थकला. त्याला निराशेने घेतले. आपला प्राण जायची वेळ आली हे त्याने ओळखले. त्याचे मन अशा वेळी भगवान विष्णूंकडे वळले. कोणीही दुसरा आता या प्राण संकटातून आपल्याला सोडविणारा नाही. आता परमेश्वरच एकटा सोडवील अशा श्रद्धेने त्याने तळमळीने भगवंताचा धावा करण्यास सुरुवात केली. गजेंद्राने केलेल्या विष्णूंचा धावा फारच हृदयस्पर्शी आहे. तो म्हणाला, देवा, तूच जगाचे मूळ कारण आहे. सर्वांच्या हृदयात पुरुष रूपाने तूच असतोस. तूच जगाचा स्वामी आहेस. तू सर्वांना चेतना देतो. देवा, मी सोंडेनेच तुला नमस्कार करतो. धाव, मला सोडवा. देवा, तुमच्यातच हे जग आहे. तुझ्यामुळेच ते दिसते. तूच यात सर्वत्र आहेस व तूच जगाच्या रूपाने प्रकट आहेस. तरीही जगापलीकडे सर्वथा स्वतंत्र तूच आहे. धाव, मला सोडव. देवा, तुमच्या मायेने हे विश्व दिसते. कधी विश्व दिसते, कधी मूळ मायात उतरते. पण तुम्ही मात्र साक्षी. दोन्ही पाहता, सम राहता. तुम्ही स्वयंभू आहात. कारण व कार्य यांच्याहून वेगळे तुम्ही. धावा, मला सोडवा. देवा, प्रलय झाला की लोकपाल यांचा नाश होतो. त्यांचे कारणही उरत नाही. केवळ घन अंधकार असतो. पण त्याही पलीकडे प्रभू तुम्ही असतात. धावा, मला सोडवा. देवा, तुझी लीला अतार्किक देवांना सुद्धा कळत नाही. इतरांना काय कळणार. देवा, तुम्हीच कृपा करा. मला या मकरापासून सोडवा. साऱ्या आसक्ती सोडून तुझ्या परम मंगल स्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी महात्मे तप करतात. असा तू देवा, मला सोडवा. देवा, तुझा जन्म, कार्य, नाम, गुण काहीच नाही. पण गुण दोष कुठले. देवा, तरी जगाचे रक्षण व संहार करण्याकरता मायेने सर्व काही स्वीकारतोस. मग माझा का स्वीकार करीत नाहीस. तू अनंत शक्तीचा आहेस. मला सोडवायला कितीही शक्ती लागेल. तू स्वयंप्रकाश आहेस. पण वाणी व चित्त यांच्या पलीकडे आहेस. मी कोणत्या वाणीने तुला बोलवू. पण माझी ही अवस्था तुला पाहते तरी कशी. देवा, तूच मला सोडव. तूच सर्व साक्षी आहेस. तर तुला मीही दिसतच आहे. तूच इंद्रियांचा स्वामी. तूच सत्व रज तम. तूच अहंकार. तूच ज्ञाता. तूच मूळ कारण. देवा, सर्व वस्तू सत्ता रूपाने तूच आहे. मला या मकरापासून सोडवा. परीक्षिता शुक म्हणाले. अशा प्रकारे गजेंद्राने तळमळीने श्री विष्णूंचा धावा केला. पण विष्णू काही त्याला मोकळा पडायला येईना. गजेंद्राची शक्ती संपत आली होती. त्या शीतल जलाचा अभिषेक त्याने सोंडेने आपल्या शरीरावर करून घेतला होता. त्याच जळात मकर त्याला ओढीत होता. त्याच जळात त्याचा मृत्यू होण्याची वेळ आली होती. सारे शेवटी अनन्यगती होऊन मनोमन विष्णूंची गरुड वाहन चतुर्भुज मूर्ती ध्यानी धरली व प्राण त्याग होणार असे पाहून एकदाच प्रचंड चित्कार केला. आणि त्याच वेळी सर्वात्मा विश्वरक्षक प्रभू नारायण गरुडावरून तेथे आविर्भूत झाले. गजेंद्राच्या शरीरातील नवे बळ संचारले. शंखचक्र गदा पद्मधारी तेजोमय भगवान श्रीहरीचे दर्शन होतात. गजेंद्राने त्या सरोवरातले एक अतिसुंदर शुभ्र प्रफुल्लित कमळ आपल्या तोंडीने शेवटच्या भागाने उचलून त्या विष्णूंना अर्पण करून आकाशात गेले. मकर गजेंद्राला ओढतच होता. कमळाची ताटवे तर तोंडे करून विष्णूंचे दर्शन घेत होते. पाणी गढूळ झाले होते. ते सर्वच कमळावर उडाले होते. विष्णूने आपल्या पद्मधारी हातातच ते दुसरे मलिन जलयुक्त प्रेम शक्ती समर्पित सुंदर कमळ धारण केले. गजेंद्राने नव्या सामर्थ्याने आपला पाय मकराच्या
जबड्यातून सोडवून घ्यायचा प्रयत्न केला. मकराला ओढीत तो सरोवराच्या काठावर अर्धाधिक चढला. त्यावेळी विष्णूंनी गरुडावरून उडी घेतली व स्वसामर्थ्याने गजेंद्राला व मकराला दोघांनाही भूमीवर ओढले. त्या भक्त संकट निवारक नारायणाने सुदर्शन चक्राने मकराचे तोंड विदीर्ण केले व गजेंद्राला प्राण संकटापासून सोडविले. त्याचवेळी ब्रह्मदेव, शंकर, इंद्र आदी देवता भगवंताची स्तुती करू लागले. अप्सरांचे नर्तन पृथ्वीवरही ऐकू येऊ लागले. गंधर्वांचे शुद्ध भव्य उदात्त भावप्रेरक राग संगीत गजेंद्रांच्या कानी शिरले आणि त्या मकराच्या शरीरातून एक दिव्य देही गंधर्व मुक्त होऊन अंतरिक्षात चढला व तेथून हरींचे स्तवन करू लागला. तो ऊहू नावाचा गंधर्व होता. त्याला मकर योनीतून मुक्ती मिळाली. गजेंद्राला श्रीहरीने आपल्या हातांनी धरले. त्यामुळे तोही गजरूप त्यागून श्रीहरीसारखा नीलवर्ण चतुर्भुज दिव्य देह धारण झाला. स्पर्शाने तोही हरिरूप झाला. पूर्वजन्मी पांड्यवंशी द्रविड राजा होता. त्याचे नाव इंद्रद्युम्न असे होते. त्याने राज्य कर्तव्य सोडून भगवंताची आराधना करण्यासाठी गुप्तपणे अरण्यवास केला होता. निवृत्तीचा मार्ग अनुसरला होता. त्यावेळी त्या वनातून अगस्त्य ऋषी शिष्यांसह जात होते. त्यांनी त्याला पाहिले व ओळखले. राजाचे कर्तव्य राजाने आळसाने मोहाने सोडले होते. त्याचे मन अगत्याने ओळखले. त्यांनी राजाला स्पष्ट शब्दात त्याच्या कर्तव्याची जाणीव दिली. त्याने शाप दिला. हा राजा हत्तीसारखा बलिष्ठ आहे, पण काही कर्तव्य न करता नुसता बसला आहे. त्याला हत्तीचा जन्म येईल. त्यानंतर इंद्रधुम्माला हा गजेंद्रांचा जन्म झाला, पण त्याला पूर्वजन्मी केलेली भगवत भक्ती आठवत होती. त्याच भक्तीची संकटकाळी आठवण होऊन त्याने विष्णूंचा धावा केला. भगवंताने त्याला आपला पार्षद केले. ऊहू गंधर्वाला देवमुनींनी शाप दिला होता. तोही विष्णूंच्या सुदर्शन चक्राने देहत्याग घडवून पुन्हा निजस्थानी आरूढ झाला. गजेंद्राला मोक्ष केल्यानंतर भगवंताने गजेंद्र स्तुती श्रवण करून सांगितले. गजेंद्रा, पायी मुहूर्तावर जो या सरोवराची वनश्रीची व या प्रसंगाची एकाग्रचित्ताने आठवण करील त्याला पापांपासून मुक्ती मिळेल. तू केलेल्या स्तुतीने जो मला अडवील त्याला मी निर्मळ बुद्धी प्रदान करील. माझा अवतार दिला. माझे भक्त, माझे अनुचर, पार्षद, पुण्यश्लोक, मुनी आदी राजे यांचे जो त्यावेळी स्मरण करील त्याला महापुण्य मिळेल. माझी आयुधे, माझे रूप, माझे तत्व, माझा दिव्य देह, सूर्य, चंद्रमा आणि ओंकार, सत्य, मूल प्रकृती, गायी, ब्राह्मण, गंगा आदी नद्या, ध्रुवादी भक्त, श्रीलक्ष्मी यांचे जो त्यावेळी ध्यान करील त्याला परमगती मिळेल. परीक्षिता, कमळ देवाला अर्पण करणारा गजेंद्र एक हत्ती होता. त्याची अनन्य भक्ती सर्वश्रेष्ठ होती. निर्वाणीचा उपाय म्हणून त्याने त्या तळमळीने श्रीहरीचा धावा केला. तसा कोणी केला तर त्याला हरिदर्शन होईल. देवाला काय अर्पण केले याला महत्त्व नाही. देवाला एका कमळाने सुद्धा पूर्ण पूजन, पूर्ण सत्कार केल्यासारखे संतोष होतो. पण त्यामागची पूर्ण शरणागतीची भावनाच महत्त्वाची आहे आणि पूर्वजन्मींची केलेली भक्ती निष्फळ होत नाही. तीच पुढील जन्मी उपयोगी पडते. हे तत्व लक्षात ठेव. परीक्षिता, मी तुला हे का सांगतो? तक्षकाच्या दंशाने तुला मृत्यू येणार हे निश्चित पाहून तू निर्वाणीचा उपाय म्हणून जे शास्त्र श्रवण करावे असे आहे ते काय ते मला विचारलेस तर पहा, चित्रकेतूने पार्वतीचा शाप स्वीकारला. तो पुत्रासूर झाला. इंद्रधुम्माने अगस्त्यांचा शाप स्वीकारला. तो हत्तीच्या जन्माला गेला. त्यातूनच त्यांचा मोक्ष ठरलेला होता. तू मृत्यूला सामोरा जा. देहाला अंत म्हणजे आत्म्याचा नाश नव्हे. त्या हरीचे गुणगान करताना माझी विरक्ती अनुरागाचे स्वरूप येते. माझ्या ज्ञानाने भक्तीच्या पायी लोटांगण घातले आहे आणि माझी हरी गुणगान करणारी जिव्हा, मन, चित्त, बुद्धी सर्व हरी हरी म्हणत आहे. परीक्षिता, आतापर्यंत अनेक भक्तांची चरित्रे सांगितली. सर्व स्तरांची माहिती सांगितली. सप्तलोक, सप्तपातळे, नाना ऋषी, मुनी, देवता, यक्षादी, सूर, असुर, वंश आणि वंशाचे भूषण महापुरुष सांगितले. हे सारे काही त्या भगवान नारायणाच्या सत्तेने चालते. त्या भगवंताला सर्वजण वंदन करूया. त्यावेळी सर्व श्रोत्यास मधून उद्गार उमटला. ओम नमो भगवते नारायणाय. सूत शौनिकांना पुढे सांगू लागले. ऋषीजन हो, धन्य तो गजेंद्र व धन्य ते शुक परीक्षित. आपणही आता या श्रीहरीला वंदन करू.
शौनकांना त्याने सांगितले, आता तुम्ही सांगा. व सर्व ऋषी भक्त साधक त्या हरीचे नामसंकीर्तन करतील. शौनकांनी सुताला वंदन केले. मयूर व स्पष्ट स्वरात ते म्हणू लागले, ओम हरे नमः, ओम हरे नमः, ओम हरे नमः. सर्वजण एकाच वेळी गंभीर प्रेमपूर्वक हृदयस्पर्शी उच्चारात नामसंकीर्तन करू लागले. ओम हरे नमः, ओम हरे नमः, ओम हरे नमः. आकाशात मेघांच्या रथावर देवता विविध रंगात आविर्भूत होऊ लागल्या. त्या नामघोषाबरोबरच वृक्षलता, पशु पक्षी, जल, वायू एकाग्र होऊ लागले. प्रत्येक चर व अचर वस्तूतील पुण्य पोषक पावस सर्वव्यापी विष्णू तत्व नीलवर्णात विलसू लागले. ज्यांना डोळे होते त्यांना दिसले, ज्यांना कर्ण होते त्यांनी श्रवण केले, ज्यांना जिव्हा होती त्यांनी उच्चारले. सर्व हरित तत्वच प्रकट होत होते. अन्य कशाचे भानच नव्हते. एक व अनेक हे सर्वत्र असणेपणा आरूढ झाले होते. गंगा नदीने ते सर्व अनुभवून ठेवले. पुढे यमुनेशी संगम होताना तिला अपूर्व आनंद होत होता. तो कसला आनंद होता ते आजही यमुना व गंगा यांना विचारले तर त्या सांगतात, क्षीरसागरी विहारी भगवान श्री विष्णूकडे आम्ही धावत जात असतो. प्राणी मात्रांच्या शरीरातून आम्ही त्या ब्रह्मसागराकडे ऊर्ध्वगतीने वाहत असतो. त्या सांगतात आणि दोन्ही म्हणतात, ओम हरे नमः. प्रकरण 24 समाप्त.